अजितदादा पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव. आयुष्यभर हा माणूस अजित पवारांची सावली म्हणून सोबत राहिला आणि जेव्हा जायची वेळ आली तेव्हा तेच कर्तव्य निभावत वैकुंठाला अजित पवारांसोबतच गेला. म्हटलं तर एक सामान्य माणूस, पण मृत्यू तर सगळ्यांचा सारखाच की. तो एका राजाचीही जीवनयात्रा संपवतो आणि एका सामान्य माणसाचीही. सामान्य माणसेही त्यांच्या जगात असामान्य असतातच की. विदीप जाधवांचं असणं त्यांच्या लहानग्या मुलासाठी सगळं विश्व असेल की. त्यासोबतच नुकतेच 2-2.5 वर्षांचा संसार केलेली पिंकी माळी गेली, जी अजित पवारांच्या विमानात फ्लाईट अटेंडंट होती. तिच्यासोबत तिच्या संसाराची एक मोठी लाईन संपुष्टात आली. तिच्या पतीसाठी तीच जग असेल. घर सांभाळण्यासाठी कष्ट घेणारी एक स्वतंत्र महिला तिच्या जाण्याने नाहीशी झाली. तिसरी कर्तृत्ववान महिला होती शांभवी पाठक. मुख्य पायलट कपूर यांच्यासोबत ती सहाय्यक पायलट म्हणून होती. फायटर प्लेनच्या कॅप्टन असलेल्या पित्याची ती मुलगी. वडील सतत कर्तव्यावर असल्याने ती आपल्या आजीकडे वाढली. तिच्या साखरेसारख्या गोड स्वभावामुळे तिचं नाव सगळ्यांनी चिनी ठेवलं होतं. तिला डोळ्यासमोरून नाहीशी होताना तिच्या आजीला उतारवयात किती वेदना होत असतील. तिच्या आजीच्या आयुष्यातला एक मोठा आठवणींचा भूतकाळ आणि येणारा भविष्यकाळ नाहीसा झाला. शांभवीचे मार्च महिन्यात लग्न होते आणि त्यासाठी सगळं कुटुंब तयारीला लागले होते. एका नवरीची विदाई त्या लोकांना अशी तर नक्कीच करायची नव्हती. आणि या सगळ्यात अनुभवी आणि हुशार माणूस म्हणजे मुख्य पायलट सुमित कपूर. जवळपास 16,000 तासांचा विमान उड्डयनाचा अनुभव गाठीशी असतानाही एका 40 मिनिटांच्या प्रवासात अंदाज चुकला आणि आपला जीव गमवावा लागला. शेवटच्या क्षणात आपला अंदाज चुकल्याची जाणीव सुमित कपूर यांना झाली, पण मृत्यूचा वेग तेव्हा जास्त होता आणि हाती नियंत्रण असूनही नाईलाज झाला. आपला सारा गोतावळा मागे सोडून हा वयस्कर माणूसही निघून गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली, पण त्यासोबतच दुसरे 4 कुटुंबही उद्ध्वस्त झाली. विमान अपघातात दगावलेले 5ही जण आपापली ड्युटी पार पाडताना गेले. सामान्य माणसाचं जाणं सामान्य असतं. राजासोबत किती अंगरक्षक मेले याचा हिशोब इतिहास ठेवत नाही. युद्धभूमीवर किती सैनिक मेले यांचा आकडा जाहीर होतो, त्यांचा व्यक्तिगत इतिहास नाही. आपण आपल्या वतीने शब्दांची 4 फुले या 4 लोकांसाठी वाहून श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यांची आठवण ठेवू.